ब्रह्मकमळाच्या फुलाची सुरुवात ही पानाच्या कडेला अशी एक बड सुरू होते. तर कळी अशी पानाच्या कॉर्नरला सुरू होते, कडेला सुरू होते आणि ती हळूहळू मोठी होत जाते आणि मग त्याचं 15 ते 20 दिवसात फुलात रूपांतर होतं. तर अशी छोटीशी कळी पानाच्या कॉर्नरला दिसायला लागते. फूल नेहमी हे पानापासून, पानाच्या कॉर्नरपासूनच येतं. हे अशी कळीला सुरुवात झाली आहे. आता 4 ते 5 दिवसानंतर कळ्यांची साईज वाढली आहे. आता त्याचं देठ मोठं मोठं होत जाईल, कळी मोठी होत जाईल आणि ते पानापासून देठाने असं खाली लोंबल्या जातं आणि कळीला सुरुवात झाल्यापासून फूल येईपर्यंत 15 ते 20 दिवसाचा पिरियड लागतो. तर आता ह्या अशा सगळ्या कळ्या मोठ्या झाल्या आहेत. अजूनही काही कळ्या छोट्या आहेत, पण अगोदर दाखवलेल्या कळ्या 4-5 दिवसानंतर त्यांची साईज अशी वाढली आहे. आता याची साईज आणखी वाढत जाईल. या अशा दिसत आहेत. आता ह्या कळ्या आणखी मोठ्या झाल्या आहेत. दांडी बघू शकता किती लांब झाली आहे. पानापासून कळी अगदी खाली लोंबत आहे. आता आज हे फुलं उमलणार आहेत. कळीच्या पाकळ्या थोड्याशा सेपरेट झाल्यासारख्या दिसत आहेत. तर ह्या सगळ्या कळ्या आज उमलतील. आता दुपारचे 4 वाजलेत. इथे 3 आहेत. ही वरती 4थी कळी आहे जी आज उमलणार आहे. ह्या 4 कळ्या आणि या साईडनी 5वी कळी. अशा 5 कळ्या, म्हणजे आज 5 फुलं लागतील, उमलतील रात्री. ब्रह्मकमळ नेहमी रात्रीच उमलतं. बघू शकता पानापासून सुरुवात झाली आहे. देठ किती लांब आहे कळीचं आणि मग हे फूल उमलेल. आता रात्रीचे 8:30 वाजलेत. 8:30 वाजता फुलं अर्धवट उमलली आहेत. 10-10:30पर्यंत फुलं पूर्ण उमलल्या जातील. आता रात्रीचे 10:30 वाजले आहेत. फुलं पूर्णपणे उमलल्या गेली आहेत. वर्षात भरपूर वेळा अशी फुलं येतात. आता मी हे तोडून